पे शोभित चंदन रघुपति की राम सिया का अंजनी पुत्र पड़े चरण राम सिया जपते मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अचर विहारी राम सिया राम जय जय राम 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 मेरे तन मन धड़कन में सिया राम है मन मंदिर के दर्पण में सिया राम है तू ही सिया का राम राधा का तू ही श्याम जन्मों जन्म का ये साथ है मीरा का तू भजन भजते हरि पवन किसी नबी लिखी ये बात है मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ
जय श्रीराम. आज येवला वडगाव येथून हा जो रथ तुम्ही बघता आहे, त्या रथामध्ये प्रभू रामचंद्राचे वस्त्र तयार केले गेले आहे इथे. आणि हा वस्त्र घेऊन आणि गौशाळेतून जे काही तूप बनवलं आहे, तूप, गौऱ्या, विटा, गौमूत्र अयोध्यातील रामाच्या मंदिराच्या पूजेसाठी आज इथून रवाना होत आहे. हा रथाची ही मिरवणूक तुम्ही बघत आहात. ही मिरवणुकीचं आत्ताच सुरुवात झालेली आहे. रामाने अनेक वर्षे, हजारो वर्षे वनवास काढलाय आणि आज राम त्यांच्या घरात येतो आहे. हा आनंद सर्व महाराष्ट्रीयन लोकांना झालाय आणि त्यांचंच प्रतिनिधी म्हणून आम्ही कापसे पैठणी उद्योग समूह आणि अहिल्या गोशाळा हा एक परिक्रमा आम्ही सादर करतो आहे. इथे गेल्या 6 महिन्यापासून रामाचं वस्त्र तयार करण्याचं काम इथे चालू झालं. सर्वात पहिले गौशाळेमध्ये फुलं लावल्या गेली 6 महिन्यापूर्वी. ते फुलं तोडून सुकून त्याचा रंग तयार करण्यात आला. त्याच्यात ते नॅचरल रेशीम तयार झालं आणि नंतर आमच्या फाउंडेशनमध्ये जे दिव्यांग लोक आहे, जसे तुम्ही बघता हे मूकबधीर लोक आहे, यांनी ते वस्त्र तयार केलं आहे आणि 6 महिन्यापासून हे काम चालू आहे. आणि उद्या म्हणजे 11 तारखेला हे वस्त्र अयोध्येपर्यंत आम्ही पोहोचवतो आहे. दुसरी गोष्ट, मलाही संपूर्ण महाराष्ट्रात जे काही विशिष्ट लोकांना आमंत्रण आलं आहे, त्यात मलाही आमंत्रण आलं, याचाही मला खूप आनंद होतो आहे. आणि आपल्या माध्यमातून हे सांगतो की सगळ्यांनी दिवाळी साजरी करा. आम्ही दिवाळी साजरी करतो. जय श्रीराम.